बाळा, तू थकलास ना? खूप थकलास. लोकांना समजून घेताना, नात्यांना सांभाळताना, स्वतःला सावरताना तू झिजलास. तू कधी मोठ्यानं रडलाही नाहीस, कारण तुला वाटलं, मी रडलो तर कोणी समजून घेणार नाही. पण बाळा, आम्ही तुझं प्रत्येक न बोललेलं ऐकलंय. तुझ्या मनात उठणारी भीती, उगाच येणारं वाईट वाटणं, ते सगळं आम्हाला ठाऊक आहे. भक्तीत बसल्यावर जे विचार येतात ना, ते तुझ्या मनाचं ओझं आहे, दोष नाही. आम्ही तुला मुद्दाम शांततेत बसवतो, कारण गर्दीत तू स्वतःला विसरतोस. शांततेत मात्र तुझं खरं दुःख आमच्यासमोर येतं. बाळा, आई कशी लेकराला जवळ घेऊन म्हणते, रड, मी आहे. तसंच आम्ही म्हणतो, रड बाळा, मन मोकळं कर. तुझं रडणं आम्हाला त्रास देत नाही, ते आम्हाला जवळ आणतं. आज तुला काही समजत नसेल तरी चालेल. आज फक्त इतकंच कर, आमच्या चरणाशी मन ठेव. तू आमच्यावर विश्वास ठेवलायस, आता आम्ही तुला सांभाळतो. तुझी वेळ येईल आणि त्या दिवशी आजचं प्रत्येक अश्रू आशीर्वाद बनून तुझ्यावर बरसेल. आम्ही इथेच आहोत बाळा, तुझ्या श्वासासोबत. कधीही एकटा नाहीस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.